रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला संपूर्ण देशामध्ये ज्यांनी क्रमांक 1 ची बँक बनवली ते आदरणीय भाई जयंत पाटील हे कार्यकर्ते बसून घेणार नाही तोपर्यंत पुढचा उपक्रम पुढे जाणार। पेजारीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आणि मी आमंत्रित करतोय यानंतर आपण सर्वांना संबोधित करण्यास 18वे दिवस केशरी जाधव सर, राज्याचे कार्यालयीन चिटणीस राजूजी कोरडे। भाई काय सांगाल, आज भव्य असा मेळावा आणि पदाधिकाऱ्यांचा संघटनात्मक मेळावा आणि आघाड्यांच्या विविध महत्त्वपूर्ण मेळावा रॅली देखील निघालेली आहे, काय सांगाल? शेतकरी भाषा पहिल्यांदाच ज्या जनआघाड्या आमच्या आहेत ते ॲक्टिव्ह करण्याचं काम 50 वर्षांना पहिल्यांदा केलेलं आहे की विविध क्षेत्रातल्या ज्या आघाड्या आहेत जनतेचे दैनंदिन प्रश्न सोडवण्यासाठी जनआघाड्या हे मार्क्सवादामध्ये आमच्या प्रामुख्याने तो गाभा आहे त्या प्रभावी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। या आघाड्यांमध्ये 90% तरुणांना आणि नवीन लोकांना संधी दिलेली आहे, महिलांना पण दिलेले आहेत। पहिल्यांदा महिला सहचिटणीस म्हणून पहिल्यांदा जिल्हा चिटणीसवर येते पुढे आणि सगळ्या तालुका चिटणीसावर महिलांना आम्ही सहचिटणीस केलेले आहेत। एक वेगळं काम राज्याच्या आमच्या महिला आघाडीच्या ज्या आघाडी अध्यक्ष आहेत मानसी म्हात्रे त्यांनी सातत्याने पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर ही मागणी केली, ती रायगडपासून सुरू होते आणि 7 जूनपासून मी महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये माझा दौरा आणि माझ्या चिटणीस सहकाऱ्यांच्या मदतीनं मी हा दौरा सुरू करतो आहे। मला वाटतं जिल्ह्यामध्ये प्रभावीपणे विविध आघाड्यावर काम करणारे प्रभावी आणि राजकीयदृष्ट्या असलेले प्रबळ कार्यकर्ते देण्याची संधी जनतेसमोर आणण्याची संधी शेका पक्षाने आज दिलेली आहे। मला वाटतं याच्यामुळे पक्षाच्या विविध क्षेत्रामध्ये आणि विविध आघाड्यांमध्ये वेगळी बळकटी येईल, नवचैतन्य येईल आणि जो प्रचंड असा प्रतिसाद आज रायगड जिल्ह्यातल्या संपूर्ण कार्यकर्त्यांनी आज मेळाव्याला दिलात आणि पाऊस पडत असताना सुद्धा बहुसंख्यक लोक आलेत त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। आणि मी तुम्हाला सांगतो या जिल्ह्यातल्या आमदारक्या असो खासदारक्या असो नसो सत्ता असो नसो पण जनतेची बांधिलकी घेऊन जनतेच्या हितासाठी आणि त्याचं कोण शोषण करत असेल त्यांच्यावर कोण अन्याय करत असेल त्याच्या बाजूने उभं राहण्याचं काम माझे हजारो कार्यकर्ते या ठिकाणी करतील आणि मला अत्यंत अभिमान वाटतो। आज आमच्या पडत्या काळात आज आम्ही संपलो असं म्हणताना आज माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांना चांगली चक्राप दिली असं मला वाटतं। रायगड जिल्ह्यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेतकरी कामगार पक्षाबरोबर राष्ट्रवादी असण्याची शक्यता आहे का, कसं बघता? आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहोत, आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहोत। महाविकास आघाडी जो निर्णय घेईल त्याच्याबरोबर आम्ही राहणार आहोत आणि रायगड जिल्ह्यात महाविकास आघाडी ही एक संघ आणि भक्कम राहणार आहे। काही दिवसात बंडखोरी झालेली आहे पक्षात, आपल्या कुटुंबातही बंडखोरी झालेली आहे, याकडे आपण कसं बघताय? मी त्याच्यावर चर्चाच करत नाही, त्याचं उत्तर लोकांनी दिलेली आहे, मी त्याला काही महत्त्व देत नाही। बंडखोरी हे पक्षामध्ये स्थापनेपासून सुरू आहे त्याच्यामध्ये काय फरक नाही, पण मला वाटतं आज माझ्या खारेपाटाने आणि या तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रतिसाद दिला हे त्यांना चोख उत्तर या ठिकाणी आहे असं मला वाटतं। भाई तुम्ही भाषणात बोललात लाडकी बहीण योजना जी फेल ठरली त्याच्यावर काय? लाडकी योजना ही फेल होणार होती, ती खोटी योजना आहे, आज पण ते खोटं बोलतात। लाडकी बहीणच्या वजा प्रोव्हिजन करत नाही, किती प्रोव्हिजन जर त्यांना ठेवायची असती तर बजेटमध्ये तरतूद करायला पाहिजे होती, ती तरतूद अपुरी आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे फसवं सगळं। लाडकी बहीण नाही, कर्जमाफी पण केली नाही, कर्जमाफी आम्हाला दाखवलीत तुम्ही टीव्हीवर की पुढल्या निवडणुका झाल्याबरोबर शपथ घेतल्याबरोबर सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू, ते पण त्यांनी केलेलं नाही। याचा जाब आम्ही रस्त्यावर येऊन आम्ही त्यांना विचारणार आहोत आणि मग रस्ते पण बंद करण्याचा आम्हाला जे सत्ताधारी आहेत त्यांच्यासाठी करावं लागेल असं मला वाटतं। भाई क्या कहेंगे जिस प्रकार आज यहाँ पर भव्य मेला हुआ और जिस प्रकार 3,500 पदाधिकारियों की नियुक्ति हुई, आगे चलकर क्या फायदा होगा चुनाव को? नहीं, हमारी पार्टी एक कैडर पार्टी है, हमारे पार्टी में जो काम करते हैं, जो काम करने वाला कार्यकर्ता है उसका सम्मान होता है
आणि उसको कोई अधिकार दे रहा है। पण या ठिकाणी इस टाइम हमने 90% यंग लोगों को पदाधिकारी बनाए हैं जो क्वालिफाइड है, जिसको राजकीय दृष्टया परिपक्व है, उनको हम चुना है। ये चुनने की प्रक्रिया 2 महीने चल रही है। इस क्रम में एक नया जिला चिटनीस आया है जो डिस्ट्रिक्ट में सबसे सर्वोत्तम पद है, उसने एक प्रभावी काम किया है। गेले 3 महीने वो जिला चिटनीस होने के बाद जो दौरा उसने किया है और उसने कमिटी नियुक्त करने का काम जिला चिटनीस सुरेश खैरे यांनी किया है, उसका मेरे को अभिमान लगता है। महायुति के 7 MLA यहाँ पर है और सांसद 2 है, शेतकरी कामगार पक्ष है, वो टक्कर दे पाएगा आगे के चुनाव में? हम भी जब तक जनता साथ है, मेरे निष्ठावंत कार्यकर्ते जो मेरे साथ है, तो मैं घबरता नहीं किसी को, रहता है नहीं जाता है, ऐसा होता नहीं है। हम इस डिस्ट्रिक्ट में अंतुले साहब एक बड़े नेतृत्व करने वाले, गोर गरीब का काम करने वाले नेता थे, एक्स मिनिस्टर थे, और मुस्लिम समाज का उनको एक मुखी पाठिंबा था। उनको भी हमने 2 बार गिराया था, हमको लगता है, पर वो दिलदार आदमी थे। इस बेजारी में वो गिरने के बाद भी सुबह चाय पीने को हमारे पिताजी के पास आते थे कि मैं गिर गया, तुम्हारे लोगों ने ये जो है वो नीतिमत्ता और वो जो राजकारण में पहले बार पॉलिटिक्स में थी वो रही नहीं। कौन किसी के आते हैं, क्या बोलते हैं, मेरे को मालूम नहीं है। तो इसमें ये जो बात है वो करता नहीं, मेरे को समझता नहीं। काय सांगाल, आज विविध आखाड्यांचा शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा झाला, 3500 पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाली, पहिल्यांदाच अशा पद्धतीची भव्य नियुक्ती आहे। काय सांगाल, भविष्यात शेतकरी कामगार पक्ष मजबूतीसाठी कशी रणनीती असणार? शेतकरी कामगार पक्षाचा विचार हा खूप महत्त्वाचा आहे, सर्वसामान्यांचा आहे, आणि हा विचार घेऊन आम्ही जे आधुनिक पद्धतीचं राजकारण आहे त्या पद्धतीने आम्ही चाललो आहे, आणि त्याच्यात पदनियुक्ती एक फार महत्त्वाचा फॅक्टर आहे। खालती बूथ लेवलपर्यंत आम्ही पदं दिली आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आम्ही पदं दिली आहेत, जसं कला सेल केली आहे, क्रीडा सेल केली आहे, मग आरोग्य सेल केली आहे, जेणेकरून हा जो सर्वसामान्यांचा विचार आहे, जो सर्वसामान्यांसाठी आहे, तो हे पदाधिकारी घेऊन जातील, आणि पुढच्या निवडणुकीमध्ये याचा प्रचंड असा फायदा होईल आणि लोकांचं, सर्वसामान्य लोकांना न्याय मिळेल यातनं।